ॲज पर फायनान्स एक खूप सुंदर बजेटिंगचा नियम आहे. म्हणजे 50-30-20 रूल. 50-30-20 म्हणजे काय, की 50% अमाउंट ही आपल्या बेसिक ई-एम-आयज म्हणा किंवा आपल्या बेसिक ग्रोसरी एक्सपेन्सेस आहेत, आपल्या बेसिक नीड्सचे जे रिक्वायरमेंट आहेत त्यासाठी अलोकेटेड असाव्यात. 30% आपलं डायनिंग आहे किंवा आपल्या लाईफस्टाईलवरती एक्सपेन्सेस व्हावेत. आणि 20% इज युअर सेव्हिंग, म्हणजे किमान 20% तरी आपलं व्हावं. पण काळानुसार गरजा बदलतात, नियमही बदलतात. तर आपण 50% मधनं त्याच्या जागी जर 40% केले, म्हणजे 10% आपण त्यातनं वाचवले आणि 30% लाईफस्टाईल एक्सपेन्सेसच्या जागी आपण जर 20% ते केले, तर वरती 10% आणि खालचं 10% म्हणजे माझ्या सेव्हिंग्सचे जे 20% आहे त्याच्या जागी मी जर सेव्हिंग्स 40% केले, तर आजच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत ना, त्या ॲब्सोल्युटली पूर्ण होतील आणि तुम्हाला कुठेही फायनान्शियल जर्नीमध्ये डिस्टर्बन्सेस येणार नाही. कारण येणाऱ्या रिक्वायरमेंट फार मोठ्या आहेत. रिटायरमेंट प्लॅनिंग, एज्युकेशनल प्लॅनिंग आणि त्यात तर आजकाल किमान ॲव्हरेजली 2 मुलं असतात. तर 2 मुलांचं एज्युकेशनल प्लॅनिंग करणं हे बिग चॅलेंज आजच्या पॅरेंट्ससाठी राहणार आहे. तर हा 50-30-20 रूल आपण 40-20-40 असा कुठे करू शकतो का विचार करा आणि नक्कीच आपली जर्नी ही सक्सेसफुल होणार आहे विचारनं. धन्यवाद.